माजी आमदार झिशान सिद्दीकींचा दोन अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग. दोन तरुण दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते. यापूर्वी अनेकदा झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्याची माहिती. 4 दिवसांपासून दोन अनोळखी व्यक्ती झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते. दोघांनी आधी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची सूत्रांची माहिती. कार्यकर्त्यांना संशय आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केलं. माहिती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा. गरज भासेल तिथेच वरिष्ठांशी चर्चा होईल. भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचे आदेश. माहिती म्हणून पालिका निवडणूक जिंकण्याचं सर्वांचं मत. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर स्वतःचा पक्ष मजबूत असला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार, सामंतांचं वक्तव्य. भाजप महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ. ठाण्यामध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ असणार. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला, गोगावलेंचं वक्तव्य. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माहिती म्हणून लढणार. भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांची माहिती. तर भाजप नंबर 1 पक्ष राहणार. चौधरींकडून विश्वास व्यक्त. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 345 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. 6 वर्षांमध्ये एकही निवडणूक न लढल्यानं कारवाई. तसंच त्यांचे कार्यालय देखील कुठेही अस्तित्वात नसल्याचं समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता. हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार, सूत्रांची माहिती. तर दादा भुसेंच्या भेटीनंतरही राज ठाकरेंचा विरोध कायम. शिंदेची शिवसेना पुढील 2 दिवसांमध्ये हिंदी संदर्भात भूमिका स्पष्ट करणार. मनसेच्या भूमिकेसंदर्भात त्यांची पक्षाची भूमिका ठरवणार. उपमुख्यमंत्री शिंदे पक्षातील सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंची भूमिका एक, मात्र मोर्चे वेगळे. राज ठाकरेंची 5 जुलैला मोर्चाची हाक. तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन. राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नका. राज ठाकरेंनी मोर्चा काढल्यास त्यांना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्ते यांचं शिक्षण मंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र. तर राज ठाकरेंच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. अरे देवा, याला पुन्हा झटका आला वाटतं. हवं तर स्थानिक पोलिसांची मदत घ्या. सभोवतालच्या नागरिकांनी अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. मनसे नेते प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट करत सदावर्तेंवर टीका. मोर्चाबाबत उद्धव ठाकरेंच्या सेनेशी बोलणार. कोणाचाही वाद किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य. गिरगाव चौपाटीवरून निघणाऱ्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते, साहित्यिक आणि कलाकारांसह सामान्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. हिंदीच्या सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसतेय. उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका. 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मराठी समन्वय समितीचा मोर्चा. मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची साथ. मनसेचा 7 जुलैच्या ऐवजी आता 5 जुलैला मोर्चा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं निर्णय. तर हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नको, मनसेचा आग्रह. 5च्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रस्ताव. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा, मनसेची भूमिका. मराठी भाषेसाठी सगळे एकत्र, कोणाचाही विरोध नाही, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. एकत्रित मोर्चा काढणं ठाकरे बंधूंची वैयक्तिक भूमिका, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. 7 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. मनसेच्या मोर्चामध्ये जाणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आमचा मोर्चा ठरलेला आहे, असंही केलं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर मराठीमध्ये टोमण्यांच्या व्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत, फडणवीसांचा टोला. हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका. शरद पवारांना मान्य. सरकारनं हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्वाची असावी, पवारांचं मत. 1ली आणि 2रीला विद्यार्थ्यांना 3ऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाणार. इयत्ता 3री पासून पुढे पुस्तक आणि लिखाण विद्यार्थ्यांना असणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची त्रिभाषा संदर्भात माहिती. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर जुलै महिन्यामध्ये सुनावणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये 18 जुलैपासून नव्यानं सुनावणी घेण्याचा निर्णय. माझ्यावर ईडी सीबीआयनं 170 धाडी टाकल्या. माझ्या 6 वर्षाच्या मुलीची देखील चौकशी केली. सर्व त्रासामुळे माझ्या पत्नीला कॅन्सर झाला, अनिल देशमुख यांचा आरोप. हिंदी अभिनेत्रीशी कथित संबंधावरून माझ्यावर आरोप झाले होते, मात्र चौकशीमध्ये सर्व आरोप खोटे असल्याचं उघड झालं. कथित आरोपांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट. घरच्यांनी सांगितल्यानं पुस्तकामध्ये असा उल्लेख केला नसल्याची प्रतिक्रिया. अजमल कसाब साडी बांधलेल्या जेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. माझ्या घरच्या जेवणाच्या डब्यावर बंदी होती. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. मात्र राऊत साहेब अनेकदा लपून छपून घरचं जेवण द्यायचे, देशमुखांनी सांगितलं. आर्थर रोड तुरुंगामधला किस्सा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आणखी एक स्टेटस. बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिताकर तो देखिए, खुशी, शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी. जाधव यांचा आणखी एक स्टेटस चर्चेत. भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी. नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांचा सल्ला. तर भास्कर जाधवांच्या ट्विटमधली भाषा वैभवशाली, राऊतांचा टोमणा.
भास्कर जाधवांनी निवृत्ती घेऊ नये, कोकणच्या विकासासाठी भास्कर जाधवांनी राजकारणामध्ये राहावं, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. काही राजकीय पक्षांचं टोळकं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात. 10-12 लोक केंद्राला, मुख्यमंत्र्यांना आणि मला टार्गेट करतात. ते वक्तव्य त्यांच्यासाठी होतं. वादानंतर बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण. बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज चढलाय. शेतकऱ्यांच्या जीवावर लोणीकर मोठे झाले. त्यांना बोलायला लाज वाटते का? खासदार बजरंग सुनावणींची टीका. तर लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, संजय देशमुखांची मागणी. हुकुमशाहीमुळे लोणीकरांचं बेताल आणि विकृत वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांचा बबनराव लोणीकरांवर हल्लाबोल. मुंबईमध्ये बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाचा करुणा मुंडेंच्या पक्षाकडून निषेध. लोणीकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध. स्वराज्य शक्ती सेनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान. लोणीकरांना महाराष्ट्रानं जागा दाखवायला हवी. लोणीकरांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचा इशारा. ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याचाही घणाघात. तुमची आमदारकी, नेतेगिरी, तुमचे कपडे, बूट आणि गाडीमधील डिझेल सुद्धा जनतेमुळेच. यांचे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येतेय. अंबादास दानवेंचा लोणीकरांवर हल्लाबोल. भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना दिलासा देण्याच्या ऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? अशा लबाड लांडग्यांना आसूड दाखवावाच लागेल. रोहित पवारांची लोणीकरांवर टीका. बबनराव, हे वागणं बरं नवं. तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा. जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे. सुषमा अंधारे यांची टीका. जनता कष्टानं कमावून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खाता. अंधारेंकडून निशाणा. शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा अजितदादांवर पूर्ण विश्वास. माळेगाव साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचे आभार मानते. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विजयावर खासदार सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार गट नाही, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अजित पवार गट या नावानं आम्ही निवडणूक लढलो नाही. पत्रकारांना अजित पवार गट म्हटल्यानं सुनील तटकरे चिडले. निवडणूक आयोगाकडून अधिकृत राष्ट्रवादी म्हणून पक्षाची मान्यता. तटकरेंची प्रतिक्रिया. डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे नाराज असल्याची माहिती. तर लवकरच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचे संकेत. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 10% आणि टप्प्याटप्प्यानं 5 वर्षांमध्ये 26% वीज दर कमी होणार. देवेंद्र फडणवीसांचा वीज ग्राहकांना मोठा दिलासा. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावा. भोंगामुक्त महाराष्ट्र होणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होणार असल्याचं महाराष्ट्र सरकारनं सांगितलं. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेनं कोर्टामध्ये हजर राहण्यापासून दिलेलं संरक्षण रद्द. राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाकडून सशर्त संरक्षण रद्द केलं. मेधा कुलकर्णींबाबत बदनामीकारक बॅनर प्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यामधील बॅनर प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे होती तक्रार. आयोगानं पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. बॅनर प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती. खासदार वर्षा गायकवाड यांनी सुरेशचंद्र राजहंस यांना नियुक्तीचं पत्र दिलं. सुरेशचंद्र राजहंस वर्षा गायकवाड यांचे कट्टर समर्थक. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आणखी 3 अटक. भंडारा जिल्ह्यामधील पवनी तालुक्यामधल्या विनोद हायस्कूल शाळेमधील शिक्षकांवर एटीएसची कारवाई. मुख्याध्यापक चेतन डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे आणि शिक्षक सदानंद जांगडेला अटक. पुण्याच्या खेडमधील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलासराव शिंदेंची बिनविरोध निवड. सरपंचांच्या पत्नीचा जल्लोष. सरपंच पतीला पत्नीनं खांद्यावर घेतलं. धुळे जिल्ह्यामधल्या साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव. अविश्वास ठराव आणणाऱ्या 12 नगरसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची शिंदेंच्या सेनेची मागणी. जळगावमधल्या कानळदामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन. अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वेगवेगळ्या योजनांचा 2000हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ. पुण्याच्या स्वारगेट स्थानकामधील पोलीस तस्कराचा पाठलाग करतानाचा थरारक व्हिडिओ समोर. तरुणाला पकडताच गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. आरोपीकडून तब्बल 6 किलो गांजा जप्त. वाशिमच्या जोगेश्वरी परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना वाचवण्यात यश. प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा रेस्क्यू. जोगेश्वरी परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं पूर परिस्थिती. पुण्यामधल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपीनं जामिनासाठी अर्ज केला. जामीन अर्जावर आज निकाल येणार. आरोपीला जामीन मिळाला तर जीविताला धोका निर्माण होईल. पीडितेच्या वकिलांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद. वाशिमच्या उतावळी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास सुरू. मागील 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू. महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण. तरुणाचा आरोप. तरुणानं केलेल्या आरोपाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ कांदिवली स्टेशन परिसरामधली असल्याची माहिती.
32,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराचं वितरण. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 301 कोटींचा निधी शासनानं मंजूर केला होता. भाजपच्या गणेश नाईकांची सिडकोच्या कारभारावर ताशेरे ओढत शिंदेंवर टीका. आतापर्यंत सिडकोची घरं विकण्यासाठी एजंट नेमले नव्हते, मात्र आता घरं विकण्यासाठी एजन्सी नेमली. चौकशी व्हायला हवी, गणेश नाईक यांची मागणी. भाजपनं आमच्या घरामध्ये फूट पाडली. जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर विशाल पाटलांची टीका. स्वाती साठे यांची विशेष कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती. जालिंदर सुपेकरांच्या बदलीनंतर स्वाती साठे यांची नियुक्ती. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये झालेल्या आरोपानंतर सुपेकरांची बदली करण्यात आली होती. भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ. आमदार महेश चौगुलेंकडून कामाचा शुभारंभ. नूतनीकरणासाठी 6 कोटी रुपये मंजूर. पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस. शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध. पुणे पालिकेकडून वीज आणि पाणी पुरवठा खंडित. ठाण्यामधील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू. 21 अवैध इमारतींपैकी 13 इमारतींचं बांधकाम पूर्ण. ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये माहिती. नागपूर जिल्हा परिषदेच्या 150 शाळा धोकादायक. शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडून 80 कोटींची मागणी. अनेक शाळेमध्ये मूलभूत सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय. ठाण्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्त्यांची दुरवस्था. सामाजिक कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांची पूजा करत प्रशासनाचा निषेध. लाडके खड्डे दाखवल्यास 2100 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार. सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांची प्रतिक्रिया. धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुक्यामधल्या मुख्य रस्त्याची दुरवस्था. मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप. प्रशासनानं तत्काळ लक्ष घालून मार्ग दुरुस्त करण्याची मागणी. लातूरच्या जाहिराबाद परभणी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अंतेश्वर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. अंतेश्वर प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबईमध्ये ग्रामसडक योजनेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण आंदोलन. वेतनवाढ करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील 10 वर्षांपासून प्रलंबित यंत्रमाग उद्योजकांच्या परवान्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानं आमदार राहुल आवाड यांचा इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि यंत्रमाग उद्योजकांतर्फे सत्कार. धुळे जिल्ह्यामध्ये आपदा सखी आणि आपदा मित्र यांच्या प्रशिक्षण सत्राचं उद्घाटन. आपत्ती निवारणाचं प्रशिक्षण देऊन मदतीसाठी सज्ज व्हा. अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांचं आवाहन. कोल्हापुरात अंमली पदार्थ प्रतिबंध दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि DKSSC कॉलेजच्या वतीनं जनजागृती. व्याख्यान तसंच चर्चासत्राचं आयोजन. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. म्हाडाच्या जनता दरबारामध्ये 27 तक्रारींवर सुनावणी. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून सर्व अर्जदारांच्या समस्यांचं त्वरित निराकरण, तर प्रलंबित कामं तत्परतेनं सोडवण्याचे निर्देश. राज्यामध्ये कोरोनाचे 24 नवे रुग्ण. एकाही मृत्यूची नोंद नाही. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 2449 बाधित रुग्ण आढळलेले आहेत. कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 3 ते 4 दिवसात मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील. नागपूरसह आसपासच्या परिसरामध्ये येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. संततधार पावसामुळे तापमानामध्ये 2.3 अंशांची घट. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पालखेड धरण 80% भरलं. धरणातून कादवा पात्रामध्ये 5754 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधील पारदमध्ये जोरदार पाऊस. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानामध्ये साचलं पाणी. त्यामुळे जीर्ण वर्ग खोल्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलडाण्यामधल्या मुसळधार पावसामुळे मेहकरमधील इंटरचेंज टोलनाका रस्त्या पाण्याखाली. वाहतूक ठप्प. 3 तास रस्ता होता बंद. पुढील 3 दिवस अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. सकाळपासूनच अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण. दरम्यान पावसामध्ये अनियमितता असल्यानं अनेक भागांमध्ये पेरण्या खुळंबल्या. समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळ्याला फटका बसला. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी आलं. अकोला जिल्ह्यामधील बाळापूर शहरामध्ये पाणीच पाणी. महेश आणि विद्रुपा नदीचं पाणी शहरामध्ये शिरल्यानं नागरिकांचे हाल. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे डोणगाव परिसरामधील शेती पाण्याखाली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पेरण्यांना सुरुवात. गेल्या 5 दिवसांपासून संततधार पावसामुळे रखडल्या होत्या पेरण्या. अकोल्याच्या पातूरमधील पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात. जरंडी गावातील पूर परिस्थिती नियंत्रणात. रेणुकादेवी संस्थानच्या माहूर गडाची संरक्षक भिंत कोसळली. लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामामुळे भिंत पोखरली गेली. पूजेचं साहित्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा. अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर शहरामध्ये पाणीच पाणी. महेश आणि विद्रुपा नदीचं पाणी शहरामध्ये शिरल्यानं नागरिकांचे हाल.